सॉरी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. या युट्यूब लाईव्ह मध्ये आपण काय कव्हर करणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो, या युट्यूब लाईव्ह मध्ये आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट, काल 25 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचा राऊंड अनाऊन्स झाला. पण तो राऊंड असा अनाऊन्स झाला आहे की 25 नोव्हेंबर रोजी फर्स्ट डे आणि सेकंड डे तुमचा 26 नोव्हेंबर रोजी 5 PM ला तुमचा सेकंड डे असणार आहे. 5 वाजेपर्यंत तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता, हे त्याच्यामध्ये देण्यात आलं. त्यामुळं सर्व पालकांची घाई गडबड झाली. त्यांना सगळ्यांना वाटतंय की आपली चॉईस फिलिंग होणार का नाही. बट विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा मॅटर असा आहे की या राऊंडचं मागचं हे एवढं फास्ट होण्यामागचं रिझन एकच आहे की त्या नोटीसमध्ये एक शेवटच्या लाईनमध्ये दिलेले आहे की NCISMनी 1 डिसेंबरच्या आतमध्ये पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधल्या सगळ्या प्रोसेसेस संपवायला लावलेल्या आहेत. तर या गोष्टीमुळे सर्व ऑल स्टेटचे, जसं कर्नाटक असो किंवा MP असो किंवा पंजाब असो किंवा UP असो, या सर्व स्टेट्सनी त्यांची काउन्सिलिंग डबलने फास्ट केली. तर या गोष्टीमुळे सर्वच पालकांचा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे की आम्ही महाराष्ट्राचा वेट करू की कर्नाटकात जाऊ. बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे मार्क्स हे 300 पेक्षा अधिक आहेत तर तुम्ही महाराष्ट्राचा वेट करायला काही हरकत नाही. जर तुमचे मार्क्स हे 300 पेक्षा कमी आहे तर तुम्ही महाराष्ट्राबरोबर अदर स्टेटचीही चॉईस फिलिंग काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. हा एक पॉइंट. आता वन बाय वन आपण काही पॉइंट्स आहेत तर ते पॉइंट्स कॅप्चर करूया. हे लाईव्ह कशासाठी आहे? स्ट्रे वॅकन्सी राऊंड अनाऊन्स झालेला आहे. त्या राऊंडचे हे फायनल ऍडमिशन होणार आहे. याच्यामध्ये फायनल ऍडमिशन बद्दल माहिती, त्यापर्यंत ऍडमिशन मिळणं नाही तर ही लास्ट ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. यानंतर तुम्हाला रिपीट करावं लागेल, अदरवाईज अदर ऑप्शन्स चूज करावे लागतील. हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. त्यानंतर नेक्स्ट जर म्हणाल तर ऑफिशियल शेड्यूल काय म्हणतं बघा. शेड्यूल जर म्हणाल तर शेड्यूल मध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचं जे शेड्यूल आहे तर ते सीट मॅट्रिक्स तुमचं 25 नोव्हेंबरला संध्याकाळी आलेलं आहे. मी काल रील मध्ये टाकलेलंच होतं. त्यानंतर नेक्स्ट जर म्हणाल तर चॉईस फिलिंग जे आहे तर ती 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. 26 नोव्हेंबरला या राऊंड मध्ये कॅप 3 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज जर अलॉट झालेला असेल तर त्या विद्यार्थी या राऊंड मध्ये अलाउड नाही. त्यानंतर फोर्थ राऊंडला तुम्हाला नव्याने चॉईस फिलिंग करणं खूप गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट. तुमची कॅप 3 ची जी चॉईस फिलिंग तुम्ही केलेली आहे तर ती चॉईस फिलिंग इथे अलाउड नाही आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सिलेक्शन लिस्ट कधी येणार तर सिलेक्शन लिस्ट उद्या 27 नोव्हेंबर रोजी लगेच सिलेक्शन लिस्ट जाहीर होणार आहे. त्यानंतर कॉलेज रिपोर्टिंग कधी करायचं आहे? कॉलेज रिपोर्टिंग 28 नोव्हेंबर टू 1 डिसेंबर या दरम्यान कॉलेज रिपोर्टिंग करायचं आहे विथ DD और चेक, अदरवाइज ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट इज कंपल्सरी. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा राऊंड खूप फास्ट आहे. बट तुम्हाला याच्यामध्ये ज्या प्रोसेस आहेत त्या फास्ट होतील, ऍडमिशनही फास्ट होणार आहे. तर विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग करणं खूप गरजेचं आहे. लास्ट डेट ऑफ ऍडमिशन इज 1 डिसेंबर. मी जसं बोललो की त्यांनी नोटीसमध्ये स्पेशली दिलेलं आहे की NCISMच्या नोटीसनुसार 1 डिसेंबर इज द लास्ट डेट फॉर ऍडमिशन. या राऊंड मध्ये कोण इलिजिबल आहे बघा. या राऊंड मध्ये इलिजिबल असणारे स्टुडंट म्हणजे तीनही राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना एकही सीट भेटलेली नाही ते विद्यार्थी या राऊंड मध्ये इलिजिबल आहेत. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना MBBS BDS ची सीट भेटलेली आहे आणि ते विद्यार्थी या राऊंड मध्ये अलाउड नाही. त्यानंतर MCC मध्ये, डीम कॉलेजेस मध्ये किंवा AA-CCC मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट भेटली आहे ते विद्यार्थी या राऊंड मध्ये अलाउड नाही आहेत. ज्यांच्याकडे संपूर्ण डॉक्युमेंट्स आणि फ्रीज रेडी आहेत त्याच विद्यार्थ्यांनी या राऊंड मध्ये सहभाग घ्यावा, कारण टाइम खूप कमी आहे. फीज ऍडजस्टमेंट आणि एव्हरीथिंग इज नॉट पॉसिबल. त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अलॉट झाले तर जॉईनिंग कंपल्सरी असणार का? बघा 5-6 क्वेश्चन्स आहेत. सगळ्यात महत्वाचा, अलॉट जर झालं तर तुम्हाला जॉईनिंग कंपल्सरी करावे लागेल, अदरवाईज तुम्ही या राऊंड मधून बाहेर जाणार, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन जाणार आणि तुम्ही पुढच्या वर्षीही इलिजिबल राहणार नाही. स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा रूल काय म्हणतो तर ज्या विद्यार्थ्यांना स्ट्रे वॅकन्सी राऊंड मध्ये जर ऍडमिशन जर भेटलेलं असेल किंवा कॉलेज अलॉट झाऊन आणि त्या विद्यार्थ्यांनी जर कॉलेज घेतलेलं जर नसेल तर त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षीची काउन्सिलिंग जॉईन करता येणार नाही आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यानंतर दुसरं, चुकीची चॉईस फिलिंग करू नका. विद्यार्थ्यांनी जर तुम्हाला BMS जर पाहिजे असेल BMS चॉईस फिलिंग करा
BHMS जर पाहिजे असेल तर BHMS चीच चॉईस फिलिंग करा, बिकॉज या राऊंड मध्ये कुठलाही चेंजेस वगैरे अलाउड नाही, अपग्रेडेशन नाही आहे. फीज आणि तुमचे ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यानंतर ज्या सुट्ट्या येत आहे मध्ये, काही सुट्ट्या सॅटर्डे संडे वगैरे येत असणार, तर तेही वर्किंग डेज आहेत, त्यामध्ये तुम्ही कॉलेजला जाऊन आणि तुमची ऍडमिशनची प्रोसेस कंप्लीट करू शकता. त्यानंतर तुमचे जे पर्टिक्युलर जे डॉक्युमेंट्स आहेत, जे तुम्हाला सीईटी सेलचे ऍडमिशन फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स लागलेले होते, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला कंपल्सरी घेऊन जायचे आहे ऍट द टाइम ऑफ रिपोर्टिंग. त्यानंतर काही कॉमन क्वेश्चन्स आहेत, फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आहेत, त्याच्याबद्दल थोडीशी मी माहिती देऊन टाकतो. स्टे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ काय जाणार बघा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. BMS बद्दल जर बोलायचं जर झालं तर स्टे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ हा 300च्या आसपास जायला हवा. म्हणजे 295 ते आतापर्यंत 305 पर्यंत कट ऑफ गेलेला आहे, तर 295 ते 290 पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी नक्की प्रायव्हेट कॉलेजची चॉईस फिलिंग करावी. आणि 400 प्लस मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी BMS ची चॉईस फिलिंग गव्हर्नमेंट कॉलेजसाठी करायला हवी. बघा, मी एक स्पेशली कम्युनिटी ग्रुपवरती मेसेजही टाकलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना 400 प्लस मार्क्स आहेत त्यांनी नक्की गव्हर्नमेंटची चॉईस फिलिंग करा. बट ज्या विद्यार्थ्यांना 400 पेक्षा कमी मार्क्स आहे त्या विद्यार्थ्यांनी फक्त प्रायव्हेट कॉलेजचीच चॉईस फिलिंग करावी, हा माझा पर्सनली सल्ला असणार आहे सर्व विद्यार्थ्यांना. सेकंड, पेमेंट कधी करायचं आहे बघा, मी जसं तुम्हाला पेमेंट सांगितलं की 28-29 ते 1 डिसेंबरच्या आतमध्ये पूर्ण DD चेक थ्रू तुमचे सगळे पेमेंट कंप्लीट असायला हवे. अपग्रेडेशन मिळणार का? नाही, या राऊंड मध्ये कुठलंही अपग्रेडेशन मिळणार नाही आहे. त्यानंतर हॉस्टेल मिळेल का बघा, हॉस्टेल कॉलेजच्या याच्यावरती डिपेंड करतं. हॉस्टेल तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊनच पूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे. अदर स्टेटचे ऑप्शन, गुड बॅकअप ऑप्शन आहेत का? हो, ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स 250 आहे, 280, 270 आहेत, त्या विद्यार्थ्यांनी आजच अदर स्टेटचे ऑप्शन ठेवायला काहीही हरकत नाही. त्या विद्यार्थ्यांनी बॅकअप ऑप्शन म्हणून हा अदर स्टेटचा ऑप्शन चूज करायला हवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या विद्यार्थ्यांना, आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की 3 महत्वाचे मुद्दे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन पाहिजे, म्हणजे महाराष्ट्रातच ऍडमिशन पाहिजे, त्या विद्यार्थ्यांनी, जर तुमचे मार्क्स 250 आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला IQ कोट्याची चॉईस फिलिंग करणं. बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेटमध्ये IQ कोटा हा मॅनेजमेंट कोटा म्हणून ओळखला जातो, बरोबर. त्या मॅनेजमेंट कोटामध्ये जर तुमचं बजेट, जर तुम्हाला कम्प्लीट बजेट जर असणार की मला 5 ते 6 लाख रुपये पर इयर भरू शकतो, तर त्या विद्यार्थ्यांनी IQ मधून चॉईस फिलिंग करणं. आणि जे नवीन कॉलेजेस आहेत तर त्या नवीन कॉलेजेसमध्ये कॉलेजशी बोलणं करून त्यांच्याशी फीस कॉम्प्रोमाइज करू शकतो. ऑप्शन 1 असतो, जी कॉलेजची फीज आहे, समजा कॉलेजची फीज 2 लाख रुपये पर इयर आहे, तर इंटू 3 टाइम्स म्हणजे 6 लाख रुपीज पर इयर ही IQ कोट्याची फीस असणार आहे, जर तुम्ही हा फर्स्ट ऑप्शन घेतला तर. अदरवाईज कॉलेजवाले 2 ऑप्शन देतात, पर इयर फीस आणि 1 टाइम डोनेशन आणि पर इयरची फीस. म्हणजे 1 टाइमचे जे डोनेशन म्हणाल म्हणजे 6 लाख रुपये पर इयर इंटू 4.5, आणि त्याच्यामध्ये जे डोनेशन अमाऊंट वाटते म्हणजे 15-20 लाख रुपये जी डोनेशन असेल, 1 टाइम डोनेशन घेऊन आणि पर इयरची फीस ही ते त्या पद्धतीने देऊ शकता. सो हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सेकंड, 2 ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहे, बट या दोन्ही ऑप्शनसाठी स्टुडंट्स तुम्हाला आजच्या आज कॉलेजला जाऊन व्हिजिट करणं गरजेचं आहे. आम्ही तर तुम्हाला ग्रुपवरती, कम्युनिटी जो ग्रुप आहे त्यावरती कॉलेजची फीज आम्ही नक्कीच टाकणार आहे. बट तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला एक ओळखीचं जर एखादं कॉलेज जर असेल आणि तुम्हाला तेच जर कॉलेज जर फायनल करायचं जर असेल, तर तुम्ही लगेच त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करून आणि त्या कॉलेजची चॉईस फिलिंग करणे, कॉलेजवाल्यांशी फीज बद्दल प्रॉपर डिस्कशन करणे गरजेचे आहे. तुम्ही लवकरात लवकर कॉलेजला जाऊन आणि ही गोष्ट करून घ्या. सेकंड, जर म्हणायचं जर झालं तर अदर स्टेट. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आधीच आम्ही वेळोवेळी बॅकअप ऑप्शन म्हणून तुम्हाला अदर स्टेटचे फॉर्म भरायला लावले, जसं कर्नाटक असेल, MP असेल, पंजाब असेल, UP असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी आज चॉईस फिलिंग चालू आहे. पंजाबची म्हणजे कर्नाटकाचा आज कर्नाटकाची चॉईस फिलिंग आज चालू आहे. लास्ट राऊंडची स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड कर्नाटकामध्ये चालू आहे. त्यानंतर सेकंड जर म्हणाल तर पंजाब. बघा विद्यार्थी मित्रांनो, पंजाबमध्ये आज फिजिकल राऊंडची अनाउन्समेंट होणार आहे. म्हणजे फिजिकल राऊंड मध्ये पंजाबचा कट ऑफही कमी होणार आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क्स क्वेश्चन आहेत की मला फिजिकल राऊंड म्हणजे
ओपन कॅटेगरी म्हणजे तो कट ऑफ रिवाइज कट ऑफचा जो मेसेज आलेला आहे, तर त्या रिवाइज कट ऑफ ऍक्च्युअली झाला आहे का? बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत कोणत्याही स्टेटमध्ये रिवाइज कट ऑफची अजूनही नोटीस आलेली नाहीये. बट सगळ्यात मोठा खुलासा हा युपी मध्ये झालेला आहे. युपी मध्ये 113 की 112 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला तो रिवाइज कट ऑफ मध्ये त्याला बीएमएस ला नंबर लागलेला आहे. म्हणजे रिवाइज कट ऑफ हा 100% होणार आहे. सो सर्व विद्यार्थ्यांनी, जर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांनी आजच कॉन्टॅक्ट करू नये. रिवाइज सीटसाठी रिवाइज ज्या स्टेटमध्ये रिवाइज कट ऑफ होणार आहे, जसं पंजाब आहे, युपी आहे, या स्टेटमध्ये जाऊन आणि तुमची चॉईस फिलिंग, तुमचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. इफ तिथलं रजिस्ट्रेशन ओपन असणार तर. सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, फिजिकल राऊंड. पंजाबमध्ये फिजिकल राऊंड चालू आहे, तर फिजिकल राऊंड 28-29 तारखेला होणार आहे. तर या 28-29 तारखेच्या फिजिकल राऊंड मध्ये तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन, डीडी घेऊन आणि जाऊन आणि तिथं सीट बुक करू शकता. तुम्ही ऍडव्हान्स मध्येही सीट बुकिंग करून आणि मगही जाऊ शकता. हा सेकंड ऑप्शन आहे. त्यानंतर उत्तराखंडची ही चॉईस फिलिंग चालू आहे. उत्तराखंडचेही रजिस्ट्रेशन ओपन आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन करून आणि तिथेही ऍडमिशन घेऊ शकता. हा थर्ड ऑप्शन. आणि फोर्थ ऑप्शन म्हणजे बीएमएसच्या फीज मध्ये एमबीबीएस करा. ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुप हे स्वतःचं कॉलेज हे इंट्रोड्यूस करत आहे उझबेकिस्तानमध्ये. कॉलेजची फीज आहे 2,30,000 रुपये पर इयर आणि बाकीचे एक्सपेन्सेस वगैरे सर्व पकडतात 6 वर्षाचा खर्च हा टोटल खर्च तुम्हाला मिळतो आहे ऑलमोस्ट साधारणतः 23 ते 24 लाख रुपयात तुमचं कम्प्लीट बीएमएस होतं आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर यानंतर कोणाला जर काही क्वेश्चन जर असतील याच्याबद्दल, बीएमएसच्या फीज मध्ये एमबीबीएस, या सर्व गोष्टींसाठी तुम्ही ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या ऑफिशियल टोल फ्री नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आता वन बाय वन आपण क्वेश्चन्स बघूया. ज्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स असतील त्यांनी प्लीज क्वेश्चन्स ड्रॉप करा, मी वन बाय वन आन्सर करतो. सॉरी, हे कोण आहे? फरदीन. ऍक्च्युली प्लीज एक मेसेज सफिशियंट आहे, मेसेज दिसतोय. 280 मार्क जनरल ईडब्ल्यूएस, बीएमएस भेटेल का? बीएमएस तुला भेटण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण ऑलरेडी 280 मार्क्स वरती बीएमएस चे चान्सेस कमी आहेत. बिकॉज त्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी खूप जास्त आहेत. सो 280 मार्क्स वरती ईडब्ल्यूएस कॅटेगरीमध्ये चॉईस फिलिंग तू करणार तर जनरलचीही करा आणि आयक्यूचीही करा. जर तुमचं बजेट असेल तर आयक्यू कोट्याची चॉईस फिलिंग करा. सेकंड, 283 ओबीसी कॅटेगरी, 493 इयर रँक आहे. ओके, एअर रँक 493 आहे. तर तुम्ही चॉईस फिलिंग सेम पद्धतीने करा. रिस्क घेण्यात कुठलीही अर्थ नाहीये. या राऊंड नंतर कुठलाही राऊंड होणार नाहीये असं आम्हाला दिसतं आहे, कारण हा स्ट्रे वॅकन्सी राऊंड ऑनलाईन दिलाय. प्रोसिजर काय म्हणते तर पहिला ऑनलाईन राऊंड होणार, त्याच्यानंतर ऑफलाईन होणार, अशी कन्सेप्ट आहे. बट आता सध्याची सिच्युएशन तशी राहिलेली नाही आहे. आय थिंक सो. याला कन्फर्मेशन नाहीये अजून. त्यानंतर सो तुम्ही चॉईस फिलिंग दोघांची करा, आयक्यूची करा आणि स्टेटची करा. आयक्यूची कॉलेजची तुम्ही कॉलेज बरोबर बोलणं करून, कारण तुम्हाला जर रिस्क नको असेल तर पहिले सर्व बघा. चॉईस फिलिंग करताना एक महत्वाचा मुद्दा सांगतो. जर तुम्ही आयक्यू मधून जर चॉईस फिलिंग करायची असेल तर पहिले स्टेट कोटातले कॉलेज टाकायचे, त्यानंतर सेकंड आयक्यू कोटाचे कॉलेज टाकायचे. जर तुम्हाला जे कॉलेज घ्यायचंय तेच कॉलेज टाका, बाकी कॉलेजची आयक्यूची चॉईस फिलिंग करत बसू नका. अदरवाईज कोणतंही कॉलेज जर लागलं, काही कॉलेजेस 8 लाख रुपये 9 लाख रुपये पर इयरही फीज मागतात. सो बी केअरफुल अबाउट दिस थिंग. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, 300 मार्क्स वरती ओबीसी बीएमएस भेटेल का? येस स्टुडंट, 300 मार्क्स जर आहेत तर बीएमएस चे प्रायव्हेट कॉलेजेसचे न्यू कॉलेजेस सगळे तुम्ही सिलेक्ट करा. जे न्यू कॉलेजेस आहेत त्या न्यू कॉलेजेसला तुम्ही नक्की चॉईस फिलिंग करा. तुम्हाला कॉलेज भेटण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. नेक्स्ट, कोणाला अजून काही क्वेश्चन्स आहेत प्लीज? $415 ओबीसी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का? येस, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये चॉईस फिलिंग करताना जे नवीन कॉलेजेस आलेले आहेत, आता ज्यांना सीट सगळ्यात जास्त आलेल्या आहेत त्या चॉईस फिलिंग, मी कम्युनिटी ग्रुपवरती कंपल्सरी सीट मॅट्रिक्स टाकलेला आहे. ज्यांच्या सीट सगळ्यात जास्त आहेत त्या कॉलेजेसला चॉईस फिलिंग करण्याची जास्त ट्राय करा. त्यानंतर नेक्स्ट, ही चॉईस फिलिंग करत असताना माझे 30 आणि 31 नंबर कॉलेज डिलीट केले होते, त्या डिलीट दाखवत आहे. इट्स नॉट अ डिलीट, इज अ नॉट अ इश्यू. डिलीटची कुठलीही काही टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये. 290 एनटीबी कॅटेगरी, येस चॉईस फिलिंग करा. न्यू कॉलेजेस प्लीज. 415, येस मी गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकतं, पण ज्या कॉलेजमध्ये त्याबरोबर बॅकअप ऑप्शन म्हणून प्रायव्हेटचेही काही बेस्ट टू बेस्ट कॉलेजेस टाकून ठेवा.
अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहेत प्लीज ड्रॉप अ क्वेश्चन्स ॲज सून ॲज पॉसिबल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही बॅकअप ऑप्शन म्हणजे अदर स्टेटच्या ऑप्शनच्या तयारीत जर असाल तर तुम्ही नक्की अदर स्टेटच्या ऑप्शनच्या तयारीत असू द्या. पण त्याबरोबरच तुम्ही, माझं पर्सनली असं म्हणणं आहे, जर आता भरपूर विद्यार्थी आता आमच्याशी आता शेवटचा राऊंड असल्यामुळे बोलणं होतंय, तर विद्यार्थी म्हणतात आम्ही जर राऊंडमध्ये ऍडमिशन नाही भेटलं तर रिपीट करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, डे बाय डे कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे. कॉम्पिटिशन वाढत चाललं म्हणजे नीटमध्येही कॉम्पिटिशन वाढत चाललंय. पुढच्या वर्षी या मार्क्सवरती तुम्हाला अदर स्टेटही भेटतं का नाही याचंही कन्फर्मेशन नाहीये. सो या वर्षी ऍडमिशन घ्यायचं जर असेल तर घेऊन टाका बिंदास, कारण पुढच्या वर्षी अजून पेपर टफ येऊ शकतो. याच्याबद्दल कोणालाही इन्फॉर्मेशन नाही आहे. लिस्ट लागलं कॉलेज लगेच जॉईन करावे लागेल का? लिस्ट लागल्यानंतर कॉलेज लगेच जॉईन करावे लागेलच. जे ते डेट दिलेली त्या डेटमध्ये लगेच जॉईन करावं लागेल. 383 ऑल गव्हर्नमेंट कॉलेज आणि टॉप 550 कॉलेजेस पण मिळू शकता का? टॉप 5 प्रायव्हेट कॉलेजेस पण ऍड करा त्याच्यामध्ये. ओमकार, रिवाइज कट ऑफची अजून कुठलीही नोटीस आलेली नाही आहे. महाराष्ट्र स्टेटच्या याच्यावरती रिवाइज कट ऑफची कुठलीही नोटीस आलेली नाही आहे. 450 मार्क्स 120 रँक्स, मला टिळक भेटेल का? या यू कॅन चॉईस, टिळक भेटून जाईल तुम्हाला बिंदास. जर सीट मॅट्रिक्स बघा, सीट मॅट्रिक्स मध्ये सीट जर असणार तर टिळक कॉलेज तुम्हाला 100% भेटून जाईल. 296 एससीबीसी, येस सर प्लीज. गव्हर्नमेंटचे प्रायव्हेटचे कॉलेजेस 296 एससीबीसी, प्रायव्हेटचे कॉलेजेस टाका, न्यू कॉलेजेस सगळे ऍड करा सर. 413 गव्हर्नमेंट कॉलेज 413 टाकून द्या. त्याच्याबरोबर प्रायव्हेट कॉलेजचा एखाद 2 ऑप्शन ठेवा, बिकॉज दिस इज अ लास्ट राऊंड. प्रायव्हेट कॉलेजेस सगळ्यात खाली टाका, गव्हर्नमेंट कॉलेजेस वरती टाका. 450 मार्क्स, येस ऑलरेडी मी आन्सर दिलं ना. 450 मार्क्स. नेक्स्ट 187 बीएचएमएस, 187 बीएचएमएस प्लीज. 187 मार्क्स वरती बीएचएमएस ला तुम्हाला जर चॉईस फिलिंग जर करायची जर असेल तर तुम्ही आयक्यू कोट्याचीही चॉईस फिलिंग करा, कारण कट ऑफ एवढा खाली आलेला नाहीये. फिजिओथेरपीचा राऊंड होईल का? चांगला क्वेश्चन आहे हा. फिजिओथेरपीचा राऊंड होण्याची शक्यता आहे, कारण आता पहिलं एमबीबीएस संपलं, त्याच्यानंतर बीएमएस बीएचएमएस संपतंय, याच्यानंतर फिजिओथेरपीचा राऊंड होणार आहे. आय थिंक सो एकच वेकन्सी राऊंड होणार आहे. या टायमाला अजून कुठलंही क्लेरिफिकेशन आलेलं नाहीये, बिकॉज जे शेड्यूल मध्ये दिलेलं आहे त्याच्यानुसार तर मला वाटतंय की एकच राऊंड होतोय. सीट जर राहिल्या तर त्याच्यामध्ये आय थिंक सो कॉलेज काउन्सिलिंग राऊंड होऊ शकतो, पण याचं कन्फर्मेशन अजून दिलेलं नाही आहे. कॉलेज कन्फर्मेशन राऊंडचं कन्फर्मेशन नंतर भेटेल, जर परमिशन भेटली तर. 269 ओबीसी मिळेल का? और बीएचएमएस टाकावं? बीएचएमएस टाका. अदरवाईज जर बीएमएसच जर पाहिजे असेल तर आयक्यू कोट्यांमधूनही चॉईस फिलिंग करा. ओके, आमची पूर्ण टीम आज फक्त चॉईस फिलिंग, आणि आज शेवटचा दिवस महाराष्ट्राचा असल्यामुळे ऑलमोस्ट ऑल ओव्हर इंडिया मधले शेवटचे राऊंड चालू आहेत, त्यामुळे सगळेच लोक चॉईस फिलिंग करता आहेत. त्यामुळे कोणाला जर काउन्सिलिंग जर पाहिजे असेल त्यांना कॉल करा. तेही कॉल करत आहेत जे रजिस्टर्ड आहेत ब्राईट फ्युचर मध्ये, त्यांना सगळ्यांना कॉल करून आणि शेवटचं जे ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दल डिस्कशन करत आहेत. सो तुमचंही जर रजिस्ट्रेशन जर असेल तर नक्की कॉल करा. आमचा टोल फ्री नंबर मी तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन करून ठेवतो आहे. टोल फ्री नंबर आहे 1800-267-0267. दिस इज आवर टोल फ्री नंबर. यावरती तुम्ही कॉल करून आणि तुमचे बाकीचे डिटेल्स सगळे घेऊ शकता. 109 मार्क्स वरती ओबीसी पंजाब ऍडमिशन भेटेल का? येस, 109 मार्क्स ओबीसी पंजाबला ऍडमिशन भेटून जाणार. पंजाबला ऍडमिशन ओपन आहेत. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आमच्या टीमला आणि लगेच ऍडमिशन फायनल करा. वाटलं तर मी तुम्हाला एक मोबाईल नंबर पण देऊ ठेवतो. ओके, हा एक मोबाईल नंबर पण दिलेला आहे. या नंबरवरती कॉल करून आणि तुम्ही लगेच तुमचं अदर स्टेटचे जे बॅकअप ऑप्शन्स आहेत यातही तुम्ही फायनल करू शकता. गव्हर्नमेंटच्याही सीट राहिल्या तर कॉलेज काउन्सिलिंग राऊंड होणार आहे. याचं कन्फर्मेशन अजून आलेलं नाहीये, बट राऊंड होऊ शकतो की नाही हे आपल्याला ह्या राऊंड झाल्यानंतरच समजणार आहे. बीएचएमएस नो, न्यू कॉलेजेस बीएचएमएस साठी नाही आलेले आहेत. ज्या कॉलेजेसला सगळ्यात जास्त सीट आहेत ते कॉलेजेस टाकण्याचा प्रयत्न करा. 210 एससी कॅटेगरी, या तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये. ओके,
विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला मोबाईल नंबरही ग्रुपमध्ये टाकलेला आहे आणि टोल फ्री नंबरही टाकलेला आहे. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. टीम पूर्णपणे तुम्हाला गाईडन्स करेल, तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये मदत करेल. चॉईस फिलिंग करत असताना तुमच्या मार्क्सनुसार चॉईस फिलिंग करा. पहिले गव्हर्नमेंट कॉलेजेस, नंतर प्रायव्हेट कॉलेजेस, ही चॉईस फिलिंग चुकीची आहे. तुमचे मार्क्स कुठे इलिजिबल आहेत त्यानुसारच चॉईस फिलिंग करा. जर तुम्हाला 400च्या आतमध्ये मार्क्स असतील, परत रिपीट करतोय, तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजचीच चॉईस फिलिंग करा. जर तुम्हाला 400 प्लस मार्क्स असतील तर प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट कॉलेजची चॉईस फिलिंग करा. हे माझं सजेशन असणार आहे. बिकॉज फायनल राऊंड आहे, यानंतर कुठलीही चॉईस फिलिंग होणार नाही आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, चॉईस फिलिंग करताना खूप काळजीपूर्वक करा. थँक्यू सो मच. आणि जो रिवाइज कट ऑफ येईल, तर रिवाइज कट ऑफ साठी मी तुम्हाला एक लिंक देतोय आहे आमच्या कम्युनिटी ग्रुपची. त्या कम्युनिटी ग्रुपला जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला रिवाइज कट ऑफ साठी 100% मदत भेटणार आहे. मी एक तुम्हाला लिंक देतो आहे, या लिंक वरतून तुम्ही जॉईन करून आणि ठेवा. एकच मिनिट. दिस इज रिवाइज कट ऑफ. हा, ही लिंक मी तुम्हाला ग्रुपमध्ये दिलेली आहे. चॅट बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही कंपल्सरी पिन केलेली आहे बघा, पिन मेसेज करून ठेवलेला आहे. त्या पिन मेसेज वरती जाऊन आणि आमचा कम्युनिटी ग्रुप जॉईन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली अपडेट भेटतील. रिवाइज कट ऑफ आला की नाही याच्याबद्दलही अपडेट आम्ही तिथेच देणार आहोत. थँक्यू सो मच.